मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत कनकधारा स्तोत्र मराठीत अर्थसहित। तर 10 नोव्हेंबर रविवारच्या दिवशी कुष्मांडा नवमी, अक्षय नवमी, आवळा नवमी असेही म्हणतात। तर या तिघी नावांनी आणि भरपूर नावांनी ही कुष्मांडा नवमी, आवळा नवमी 10 तारखेला 10 नोव्हेंबर 2024 रोजी रविवारच्या दिवशी आपल्याला साजरी करायची आहे। तर सर्व माझ्या भाविक भक्तांना कुष्मांडा नवमीच्या, आवळा नवमीच्या खूप खूप शुभेच्छा। माता लक्ष्मी, विष्णू भगवान सर्व दरिद्रता तुमची माझी सर्व दरिद्रता दूर करो आणि आपल्या घरात विष्णू भगवानांना घेऊन आपल्या घरात सदैव वास करो अशी मी माता लक्ष्मीला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर या आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला रविवारी 10 नोव्हेंबर येणारा हा जो रविवार आहे हा आवळा नवमीचाच रविवार आहे। अत्यंत शुभ दिवस आहे। या दिवशी लवकर आपल्याला उठून स्नान वगैरे करायचे आहे। तुळशीला पाणी घालून आपल्याला जर आवळे एक दिवस अगोदर बाजारात भेटत आहेत, आवळे नक्की आणून ठेवा, कुठेतरी शोधून तरी आणून ठेवा, 2 4 5 6। तर आवळा घ्यायचा, त्या आवळ्यावरच तुम्हाला गोल वातीचा दिवा तुळशीला अर्पण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राने। तुळशी माता आहे पण आपल्याला अर्पण कोणाला करायचं आहे? आवळा दीपदान विष्णू भगवानांना, कारण आपण तुळशीला तो दीपदान करू तर माता लक्ष्मी आपल्या घरात भरभराटून देईल, म्हणून आपल्याला दीपदान आवळ्याचेच करायचं आहे तुळशीजवळ। दुसरं दीपदान आपल्याला आवळ्यावरच करायचं आहे। तर महादेवाच्या मंदिरावर तुपाने वात भिजून घ्यायची, गोलवाती भिजली जाते आणि तीच आवळ्यावर ठेवा आणि ते आवळा वात तुम्ही दीपदान तुम्ही महादेवाच्या मंदिरात लावा। तिसरं दीपदान तुम्हाला महालक्ष्मीच्या मंदिरात करायचं आहे। आवळा दीपदान करायचं आहे। आवळा कुठेही अर्पण करा, त्याच्याने महालक्ष्मी प्रसन्नच होईल। आणि शिवलिंगावर पण तुम्हाला आवळा अर्पण करायचा आहे, विष्णू भगवानांना अर्पण करायचं आहे। आणि पाण्यामध्ये आपल्याला स्वतःच्या पाण्यामध्ये सुद्धा स्नान करण्याच्या वेळेस आपल्याला बाल्टीत या टपमध्ये गंगाळ असेल तर गंगाळमध्ये आवळा टाकून स्नान करायचं। याच्याने 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होईल, एवढं महत्त्व आहे या आवळा नवमीला। आणि आवळा कुठेही तुम्ही अर्पण केला तरी सुद्धा आपल्या घरात भरभराटी होते। माता लक्ष्मी सोन्यासारखे कुबेरासारखे धन प्राप्त करून देते। एक कथा पण आहे, छोटीशी आहे। एक म्हातारी होती, त्या म्हातारीच्या घरी महालक्ष्मीने विचार केला की आपण या म्हातारीची परीक्षा घ्यावी। तर ते महालक्ष्मी माता अगदी म्हणजे कुरूप रूप घेऊन भिक्षा मागण्यासाठी त्या म्हातारीच्या घरी गेली। तर मग त्या म्हातारीच्या घरी काहीच नव्हतं। महालक्ष्मी माता आली म्हातारीचं रूप घेऊन, कुरूप रूप घेऊन आली, काळा वगैरे रूप घेतलं, कुठंतरी दात आहे, फाटकी वस्त्र घातली अंगावर आणि उभं राहून बोलली की आहे का कुणी घरात, घालेल का कुणी घास, असं ती महालक्ष्मी माता म्हणजेच म्हातारी त्या म्हातारीच्या घरी येऊन आवाज देत होती वृद्ध महिलाला। ती वृद्ध महिला घरातून बाहेर आली आणि म्हणाली की माझ्या घरी तर काहीच नाही आहे तुला देण्यासाठी, मलाच कोणी खायला देत नाही, मी एकटी घरात बसलेली आहे, असं त्या वृद्ध महिलाला सांगत होती। पण म्हणे थांब, एक आवळा माझ्याकडे आहे म्हणे, तो सुकलेला आहे पण म्हणे। तर तो एक आवळा त्या म्हातारीने, जे महालक्ष्मी माता म्हातारीचं रूप घेऊन आलेली होती, तिला अर्पण केला। तर तो आवळा सुकलेला होता, तो अर्पण केला तिच्या झोळीमध्ये। तर माता लक्ष्मी डायरेक्ट हुबेहूब दर्शन देऊन दिलं त्या म्हातारीला आणि दोघी हातांनी सोन्याचे आवळे, एवढं सोन्याचे आवळे तिच्या घरात पाडत राहिली। म्हणे तू मला एक आवळा नुसता सुकलेला अर्पण केला पण मी तुझ्यावर खूप प्रसन्न झाली, तुझ्या भावना आणि श्रद्धेने तू मला तो सुकलेला आवळा अर्पण केला होता, पण हे सोन्याचे आवळे तुझ्या आता घरात मी देत आहे, तर तू घे, किती पाहिजे तुला तितकेच झोळी भरून भरून तुला सोन्याचे आवळे देत आहे। तर अशी छोटीशी कथा होती, तर ती मला माहिती होती तर मी ती तुम्हाला सांगितली। तर एवढं या आवळा नवमीला खूप काही महत्त्व आहे। या दिवशी आपल्याला पाण्यात अंघोळ करू आपण, तेव्हा आवळा टाकायचं आहे, देवांचे स्नान करू तेव्हा त्या त्यांच्या पाण्याच्या स्नानमध्ये पण आपल्याला आवळा घालून स्नान करायचे देवांना। आणि त्यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाखालीच जायचं आहे जेवण करायला। आवळ्याच्या झाडाखाली ब्राह्मणांना, गरजू लोकांना दान दिलं आपण अन्नाचं
तर खूप मोठं पुण्यफलाची प्राप्ती होते. कार्तिक महिन्यामध्ये जप तप हवन दान करण्याचं खूप काही महत्त्व आहे. आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला हळदी कुकू चावल अक्षदा फूल याच्याने दुधाने पंचामृताने आवळा दीपदान करायचं आहे. आवळा नसेल तरी पण असं जरुरी नाही की मी आवळा सांगितला आहे तर आवळा नाही भेटला तर कोऱ्या शिकोऱ्या येतात पंत्या येतात त्याच्यात दीपदान नक्की करायचं. महालक्ष्मीला त्या दिवशी तुम्हाला लाल वातीचा दिवा लावायचा आहे. नाडा घेऊन तुपामध्ये भिजून महालक्ष्मीला लांब वातीचा दिवा लावायचा आहे. विष्णू भगवानांना गोल वातीचा दिवा लावायचा आहे. तर आवळ्याखाली तुम्हाला चारमुखी दीपदान सुद्धा करायचं आहे. असे दीपदान केले म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी नांदते. तर असा हा उपाय तुम्हाला आवळा नवमीच्या दिवशी करायचा आहे. आणि कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्र हे एवढं कुबेरा समान आहे की सोन्याचे आवळे जसे त्या म्हातारीला मिळाले आजीला मिळाले तसे आपल्याला सुद्धा सोन्याचे आवळे कुबेरा समान मिळतील. श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. बरोबर होतं. हळूहळू कठीणाई राहिली कठीण समय राहिला बरोबर कठीण समय समाप्त होतो आणि चांगला समय येतो हे निश्चितच आहे. कठीण समय याच्यासाठी येतो की आपल्याला अनुभव यायला पाहिजे कोण आपला आहे आणि कोण परक आहे हा म्हणून कठीण समय आपल्यावर येतो. तर तो कठीण समय आपण पार केला म्हणजे आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. आपल्याला मागे फिरून बघण्याची जरूरत राहत नाही. तर आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे म्हणजे करायचं आहे. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कनकधारा स्तोत्र आता श्रवण करूया. आणि तुम्हाला आवळाच्या झाडाखाली जेवण करून दीपदान नक्की करायचं आहे. 1 वात लावा 2 मुखी लावा 4 मुखी नक्की लावा. जो बनेल तो दीपदान नक्की करा. तर आता आपण कनकधारा स्तोत्राला सुरुवात करूया. आणि कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा ते माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमो नमः. श्रीमद शंकराचार्य विरचित कनकधारा स्तोत्र मराठीत अर्थसहित. एका दंतकथेनुसार आचार्याच्या कालडी गावातील एका निर्धन ब्राह्मणाला दारिद्र्यापासून मुक्त करण्यासाठी रचलेले हे कनकधारा स्तोत्र लक्ष्मी स्तुतीपर एक अत्यंत श्रेष्ठ स्तोत्र आहे. पहिल्या व दुसऱ्या श्लोकात आचार्यांनी दृष्टांतात अलंकारातून लक्ष्मीच्या सलज्ज कटाक्षाचे यथार्थ चित्रण केले आहे. ते वाचून लाजून हसणे अन हसून ते पाहणे या भगवद्गीतेचे भावगीतेची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. एका श्लोकात लक्ष्मीच्या डोळ्यांना तर दुसऱ्या श्लोकात लक्ष्मीलाच भ्रमरी कल्पले आहे. 6व्या 7व्या व 8व्या श्लोकात श्री लक्ष्मीच्या कटाक्षाची महतीचे वर्णन केले आहे. तिच्या कृपा कटाक्ष मजवर पडो अशी प्रार्थना केली आहे. 11व्या श्लोकापासून लक्ष्मीच्या स्त्री शक्तीच्या वैविध्य विशेषांचे सर्वसमावेश वर्णन केले आहे. असे हे अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण स्तोत्र मुख्यतः वसंत तिलिका रथोद्वाता व वैतालीय सुंदरी या वृत्तांचा उपयोग केला आहे. आणि सरसिज निलये श्रीसूक्तामधून सरोजसिज निलये हा श्लोक आपच्छदसिक पुष्पत्राग्ना वृत्तांत आहे. तर असे हे श्लोकांमध्ये आलेले आहे. तर आता आपण कनकधारा स्तोत्र सुरू करूया. अंगम हरे पुलकभूषणमाश्रयन्ति भृङ्गाङ्गनेव मुकुलाम्भरणं तमालम् अंगीकृताखिलविभूतिपाद्यलीला मांगल्यदास्तु मम मंगलदेवताया. म्हणजे मराठीत अर्थ ज्याप्रमाणे भ्रमरी कळ्यांनी सजलेल्या तमाल वृक्षाचा आश्रय घेते त्याप्रमाणे विष्णूच्या रोमांचित शरीराचा आश्रय घेणारी जिच्या संपूर्ण ऐश्वर्य एकवटलेले आहे माझ्या पवित्र देवतेची अशी कटाक्ष लीला मंगलकारी होवो. भृंगी जशी बिलगते भूललेल्या तमाला रोमांच विष्णुतनीचे जणू आस याला ऐश्वर्य एकवटलेले सगळे जगीचे आहे तसेच होवोत. विभ्रम कटाक्ष शुभ देवतेचे आहे तसे सर्व देवतांनी मला आशीर्वाद देवो. असे या मंगलकारक या लाईनींमध्ये सांगितले आहे की सर्व 33 कोटी देवी देवता माझ्यावर खूप आशीर्वाद देवो. मुग्धा मुहर विदती वदने मुरारे प्रेमत्रपा प्राणहितानी गतागतानी माला दशो मधुर करिवि मोहत पलेया सामेम श्रियेम दिशतु सागर संभवाया. अर्थ विशाल कमळाकडे जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या या भांबरीसारखी श्रीहरीच्या मुखाकडे पुन्हा पुन्हा हेतूत प्रेमाने टाकलेल्या आणि संकोचाने दूर गेलेल्या समुद्रकन्ये लक्ष्मीच्या कटाक्षांची मालिका मला धन संपत्ती देवो.
भृंगी जशी कुवल्या प्रति हेरा जारा करते, लक्ष्मी कटाक्ष हरीच्या वदनास फेरा घालते. प्रेमे सयेतूक सलज्ज पुनश्च येती, ऐश्वर्य दान मजेला दिठी कोप देती. जसे सर्वांना ऐश्वर्य प्राप्त करून देते, तशी महालक्ष्मी माता तू पण मला ऐश्वर्य सुख समृद्धी शांती प्रदान कर, अशी मी तुला प्रार्थना करते. आमीलिताक्ष शमदिगम्य मुदा मुकुंद, आनंद कंद मनिमेष मन तंत्रम, आके करस्तिक कनिनिक पक्षम नेत्रम, भूते भवन मम भुजंग शयनांगनाया. अर्थ: आनंदाने नेत्र अर्धवट मिटलेले, समाधी अवस्थेतले, आनंदाचा साठा असलेल्या श्रीहरीला मिळवून पाहून मदनाचा फोज पाटा असलेल्या, तिरकी बाहुली व पापणीचा शेषावर निद्रित झालेल्या श्रीहरीच्या मायेचा एकटक नेत्र माझ्या कल्याणाला कारणीभूत ठरो. देखे रमा निज सुरा हरी मोद रूपा, अधोन मिलित नेत्र अवस्था पाहत एकटक तीर्थय दुष्टी शेपा. तिर्यक तिरका भ्र बाहुली सकट नेत्र ही वक्र केला, ऐसी रती पथक दे मज दौलतीला. बाहंतरी मदचित श्रित कौस्तुभिया, हारावलयी निर्मलयी विभती, कामप्रदा भगवतोपी कटाक्षमाला, कल्याण मावतु मे कमलालयाया. अर्थ: मधु राक्षसाला जिंकणाऱ्या श्रीहरीच्या जेथे कौस्तुभमणी बिलगलेला असतो, त्या छातीवर उरणाऱ्या निळ्या पिवळ्या मोत्यांच्या माळेप्रमाणे शोभते. जी भगवतीची ही इच्छित पुरवते, ती कमळात वसते करणारी लक्ष्मीची कटाक्षाची माळ माझे कल्याण करो. वक्षास्त कौस्तुभमणी बिलगे हरीच्या शितनी पितही मोत्यांचे निळा, श्रीची कटाक्ष रचना हरिलविही भावे, कल्याणकारक मला वरदान व्हावे. तशी तू मला कल्याणकारक सर्व माझे कार्य हो, असे तू मला वरदान दे. जसे श्रीचे कटाक्ष लीला सर्वांना शीत करते, तशी हे माते तू आमच्यावर काहीतरी कृपा कर आणि सर्व आमच्या पुऱ्या परिवारावर कल्याणकारक हो, असा आशीर्वाद दे. कालांबुदलली लितो रोसी कैट भारे, धाराधरे स्फुरतिया तडी तंडनेव, मातू समस्त जगता महनीय मूर्ती, भद्राणी मे दिशतू भार्गव वंदन नंदनाया. अर्थ: कैटभ राक्षाच्या शत्रूच्या काळ्या ढगाच्या रंगाच्या भुंग्याप्रमाणे मोहक असलेल्या वक्षावर मेघांमध्ये चमकणाऱ्या विजेसारखी जी झळकते, त्या सर्व जगाची जननी असणाऱ्या भार्गवाची कन्येची महान मूर्ती माझे कल्याण कर. मेघा जशा मधु कृष्ण उरी हरीच्या, स्त्रीरूप वीज चमके मधुनी ढगांच्या, मूर्ती महान हरिणी जगमाऊलीची दात्री ठरो, भृगुसीता मम स्तुतीचे. प्रापंद पंद मदमत खुल यत प्रभावन, मांगल्य भाजी मधुमंथनी मन मंथेन, मय्यापते तदिह मंथर मिक्षणार्थ, मंदला समकरालय कन्या काया. अर्थ: खरोखर ज्याच्या प्रभावामुळे मदनाने मधु राक्षसाच्या मंगलमय शत्रूच्या मनामध्ये पाहिलेले पाऊल ठेवले, तो सागर कन्येच्या चंचल सौम्य किलकिला अर्ध कटाक्ष येथे मजवर पडो. ज्याच्यामुळे प्रथम पाऊल मनमंथाचे चित्ती पवित्र हरेच्या अवतरणी साचे, तो कोवळा किलकिला दारिया सुतीचा लाभो, कटाक्ष मज चंचल सौम्य साचा. जशी सर्वांची दृष्टी तुझी सर्वांवर राहते, तुझे ज्याप्रमाणे पाऊल तुझ्या श्रीहरीच्या इथे राहते, तसे सर्व पाऊल तुझे आमच्या घरात राहो. तू आमच्या घरात सदैव सुख समृद्धी शांतीने नांदो. आमच्या मुलाबाळांचे सर्व काही सुख समृद्धी दे आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो, अशी महालक्ष्मीला प्रार्थना करते. ज्याच्यामुळे प्रथम पाऊल मनमंथांचे चित्त पवित्र हरीच्या उतरणीत राहते, तसे तुझे प्रथम पाऊल श्री विष्णूंना घेऊन आमच्या घरात ये. विश्वामरेंद्रपद विभंब्रदान दक्षम, आनंद हेतुराधक विदोषोपी, ईर्षत्रिशी दतु मयी शन्म वीक्षणार्थ, मिंदी वरोदर सहोदर मिंदिराया. अर्थ: विश्वातील देवांच्या अधिपती इंद्राचे पद आपल्या लीलेतून देण्याची क्षमता असलेल्या मुराचा शत्रू श्रीहरीला आनंदित करणारे, नीलकमलाच्या गाभाच्या भाऊच असल्यासारखे निळेशार असणारे श्री लक्ष्मीचे अर्धुमिलित नेत्र कटाक्ष क्षणभर तरी माझ्यावर पडोत, अशी देवीला मी प्रार्थना करते. देण्या सुरेश्वर पदा सहजी जगी या, इंद्रा सूक्ष्म पुरे हरीला खुलाया, कोशातून किलकिला शिती पुष्पनेत्री, लक्ष्मी कटाक्ष पडू देशन मात्र माझ्यावरी. लक्ष्मी माता, तुझे थोडे तरी नेत्र माझ्या घरावर माझ्यावर दृष्टी पाड, अशी मी प्रार्थना करते.
इष्टविशिष्ट मतयोपि ययादयात्र दृष्टा त्रिविष्ट पबंध सुलभ लभते दृष्टी प्रहष्ट कमलोदरित दीप्तिरिष्टां पुष्टी कृष्टिष्ट मम पुष्कर विष्टराया. अर्थ, जिच्या कृपेने ओथंबलेल्या नजरामुळे इच्छित गोष्टीसाठी यज्ञ किंवा इतर बलिदान करण्यासाठी कल नसणाऱ्यांनीही स्वर्गातील जागा सहज मिळते. त्या कमळात आसन असणारीची नजर, जिला प्रफुल्लित कमळाच्या गाभ्याचे तेज आहे, माझ्या इच्छेची भरभरून पूर्तता करो. स्वर्गात त्या मिळतीसे सहजी ही जागा, चित्ती विचार करण्यानच यज्ञ यागा. पद्यासना कमलकोश प्रभा फुलुने दृष्टी दयाद्रमज वंचित दे प्रदानी. तुझी दृष्टी कमलासारखी आहे माता, तशी तुझी दृष्टी आमच्या सर्व मनवंचित इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझी दृष्टी आमच्यावर पाड, अशी मी प्रार्थना करते. दयानुदया दयादूनुपन दविंद्रांबधूधारा अस्मिन किंचन विहंग शिशीशौ विशननेन दुष्कर्म धर्म पपनी धर्घर्ममनीय चिराय दूरम नारायणं प्रणयिनी नयनांबुवाहम. अर्थ, लक्ष्मीच्या मनात उत्पन्न झालेल्या भक्ताप्रतीचा दयारूपी अनुकूल वायू दुष्कृत्यरूपी दुष्कृत्यांमुळे येणाऱ्या दुःखरूपी घामाला कायमचे दूर हटवून नारायणाच्या प्रियसीचे नेत्ररूपी मेघ हताश कंगाल चातकाच्या पिल्यांवर संपत्तीच्या धारा ठेव. अर्थ, काही अभ्यासकांच्या मते या श्लोकात या स्तोत्राची जन्मकथा दडलेली आहे. आचार्य एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले असता घरातील वृद्ध स्त्रीने त्यांना घरात शिल्लक असलेला एकमेव वाळका आवळा दिला होता. एक वृद्ध महिलाने एका स्त्रीने भिक्षेसाठी ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेली असता घरातील वृद्ध महिलाने त्याला एक वाळका वाळलेला आवळा दिला होता. हे पाहून हेलवलेल्या आचार्यांनी स्तोत्रांनी रचना केली व महालक्ष्मीने तिला प्रतिसाद देत धनवर्षाव केला. एक तू आवळा मला सुकवलेला दिलेला आहे, त्याच्याने मी तुझ्या घरात आवळ्यासारखी धनवर्षा करते. जो मला आवळा अर्पण करेल मी त्यांना आवळ्यासारखे धनवर्षा करेल, आणि जो कोणी आवळ्याच्या झाडाखाली आवळा दीपदान करेल त्याच्यावर सुद्धा कुबेरासारखे धन प्रदान करेल. आणि ढगातून पडणाऱ्या पावसाचे पाणी पिणारा चातक पक्षी निर्धन ब्राह्मण हे दोन्ही अर्थ या शब्दातून सूचित केलेले आहे. वायू दयांत अनुकूल दृष्टकृत रूप घामा सुधर हटवून सुनेत्र रूपी मेघातून सुरभीच्या सरदौलुतांची कंगाल चातक पिलावर खिन्नसांची. गी दैवतेती गरुडध्वज सुंदरीती शाकंभर रीती शशिशेखर वल्लभेती सृष्टी स्थिती प्रलय केलुषु संस्थाये तस्ये नमस्त्रे भुवनेक गुरुस्तरणे. अर्थ, या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय या खेळामध्ये ब्रह्मदेवाची पत्नी वाघदेवता ज्याच्या ध्वजावर गरुड आहे, अशा विष्णूची रमणी शाकंभरी दुर्गा ज्याच्या शिरावर चंद्र आहे, अशा शंकराची पत्नी म्हणून स्थिर राहिलेल्या तिन्ही जगतांच्या एकमेव गुरुच्या तरुण स्त्रीला माझे नमन आहे. वाघदेवता प्रियतमा गरुडध्वजाची शाकंभरी प्रियतमा प्रलयकांची खेळात नाश प्रतिपाळ निर्माण राही त्या यवनेस गुरुच्या जगी वंदना. काही आवृत्तीमध्ये गीत देवता ऐवजी धीर देवता असा पाठभेद आढळतो, त्यामुळे अर्थामध्ये किंचित बदल होईल. शाकंभरी जगातील हिरवाईचे रक्षण करणाऱ्या व 8ही हातात वृक्ष वनस्पती धारण करणाऱ्या या दुर्गा देवीची कथा देवी पुराणात तसे मार्कंडेय पुराणात आलेली आहे. श्रुते नमस्तुते शुभकर्म फलप्रसूते रत्य नमस्तुते रमणीय गुणार्णवार्ये शक्ते नमस्तुते शतपत्र निकेतनाये पुष्टे नमस्तुते पुरुषोत्तम वल्लभाय. अर्थ, चांगल्या कामाचे फळ देणाऱ्या श्रुतीला नमस्कार असो, मनोहर गुणांचा सागर असणाऱ्या रतीला नमस्कार असो, जी कमळात वास्तव्य करते अशा शक्तीला नमस्कार असो, जी ऐश्वर्यमय आहे अशा पुरुषोत्तमाच्या प्रियेला नमस्कार असो. जो कोणी ज्या पुरुषोत्तमाच्या प्रियेला नमस्कार करतो तिच्यावर 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर राहते आणि 7 जन्मापर्यंत त्याला धनधान्याची प्राप्ती होते आणि सर्व पापातून मोक्ष मिळते. वंदू श्रुतीस शुभजी फळ दे कृतीचे वंदू सुरभेरती आगरजी गुणाचे शक्ती सदंडवंतजी कमळी राहते ऐश्वर्य पोषक प्रणाम हरी प्रियते. अर्थ, या श्लोकात स्त्री शक्तीच्या जगदंबेच्या श्रुतीरती शक्ती पुष्टी या 4 कार्याचे वर्णन केलेले आहे. काही अभ्यासकांच्या मते शतपत्र कमळाचा संदर्भ मस्तकातील सहस्र चक्राशी असून जिथे तिथे वास्तव्य आहे अशा आदिशक्तीला कोटी कोटी माझा नमस्कार आहे. नमस्तुते नालिकनिभाननाये नमस्तुते दुग्धद जन्मवृत्ते नमस्तुते सोमामृत सोदराये नमस्तुते नारायणाय वल्लभाये.
अर्थ कमळाशी सौम्य असणारे मुख जिचे आहे तिला माझा नमस्कार आहे. जिच्या जन्म क्षीरसागरातून झाला आहे तिला माझा नमस्कार आहे. जी चंद्र व अमृत यांची भगिनी आहे तिला माझा नमस्कार आहे. श्री विष्णूच्या पत्नीला माझा नमस्कार आहे. राजीव सदृश जिचे मुख त्या सतीला माझा प्रणाम. दुग्ध सागर दूध सागर कन्येला माझा नमस्कार आहे. लाभे बहीण म्हणून शशीला सुदेला माझा नमस्कार आहे. माझे असे नमन त्या हरीच्या प्रियेला माझा नमस्कार आहे. समुद्र मंथनाच्या वेळी निघालेल्या 14 रत्नांमधून लक्ष्मी चंद्र अमृत यांचा समावेश असलेल्या त्यांना सोदर बाहू बहीण कल्पलेले आहे म्हणून त्यांना माझा कोटी कोटी नमस्कार आहे. नमस्तुते हे मांबुजपिटकाय, नमस्तुते भूमंडल नायिकाय, नमस्तुते देवादिदेव पराय, नमस्तुते शारगांग युद्ध वल्लभाय. अर्थ सुवर्ण कमळावर आसन असणारी आसनावर असणारी महालक्ष्मीला माझा नमस्कार असो. पृथ्वी मंडलाची प्रमुख असणीरला माझा नमस्कार असो. देवादिदेवकांची प्रति मनात करुणा असणारी महालक्ष्मीला माझा नमस्कार असो. शारंग धनुष्य ज्याचे शत्रू आहे, शस्त्र आहे, विष्णूच्या पत्नीला माझा नमस्कार असो. सुवर्ण पद्यासन व्यापिती जे वसुंधरा मंडल नायिकाचे मनीदया देवगणातीयेला प्रणाम. नारायणाच्या प्रियसीला माझा कोटी कोटी प्रणाम आहे. नमस्तुते दैवे भृगनंदनाय, नमस्तुते विष्णू सुरुस संस्थाय, नमस्तुते लक्ष्मी कमला ललाय, नमस्तुते दामोदर वल्लभाय. अर्थ भृगूची कन्या असलेल्या देवतेला माझा नमस्कार असो. श्री विष्णूच्या वक्षस्थळी विहार करणीला माझा नमस्कार असो. कमळामध्ये निवास करणाऱ्या महालक्ष्मीला माझा नमस्कार असो. यशोदीने दोरीने पोटाला बांधून ठेवलेल्या कृष्णाच्या पत्नीला माझा नमस्कार असो. प्रणाम देवी भृग कन्यकेला, विहार वक्षी हरीच्या तियेला प्रणाम. पद्यालया भार्गवलीला प्रणाम. दामोदर प्रियसीला नमस्तुते कांत्य कमलाक्षणाय, नमस्तुते भूते भुवन प्रस्तुताय, नमस्तुते देवादिभिरचिरताय, नमस्तुते नंदात्मज वल्लभाय. अर्थ जी साक्षात तेजस्विता असून जिचे डोळे कमळाप्रमाणे आहेत तिला नमस्कार असो. जी स्वतः वैभव असून सर्व जगताची जननी आहे तिला नमस्कार असो. देवगणांकडून जिची पूजा केली जाते तिला माझा नमस्कार असो. श्रीकृष्णाच्या पत्नीला माझा नमस्कार असो. सरोज नेत्रास नमो प्रभेला कल्याणकारी जननी जगाला माझा नमस्कार असो. नमो जिला देवी पूजतायला माझा नमस्कार असो. जिच्या सवे सांगत नंदनाती तिला माझा नमस्कार असो. संपतकराणी संकलेंद्रियानंदनानी साम्राज्यदान विभवानी सरोरहाक्षी त्वदंदनानी दुरात हरोन ददानी मामेव मातरम निशम कल्लयंतु मान्य. अर्थ हे थोर देवते, हे कमलनयने आई, जे ऐश्वर्याचे जनक आहेत, जे कर्म इंद्रिय पंच ज्ञान इंद्रिय मनाच्या सर्व क्षेत्रांना इंद्रियांना आनंद देतात, ज्याची साम्राज्याची दान करण्याची क्षमता आहे, भक्ताचे दुःख आणि दुर्दैवाचे समूळ नाश करण्यास उद्युक्त आहे, असे तुला केलेले प्रणाम सतत केवळ माझ्या सत्कर्मात विचार करून ऐश्वर्यकारक सुखवाह इंद्रियांना उदयुक्त पाप पुसण्या शम राज्य दाना माते सरोजनयने तुझ वंदने मी केली करत मम नित्य विचार नामी. यत कटाक्ष समुपासन विधी सेवकस्य सकलार्थ संपदा संतनोती वचनांस मानसे त्वा मुरारे हृदयेश्वरी भजे. अर्थ हे मूर राक्षसाच्या शत्रूच्या हृदयाची स्वामिनी जिच्या कटाक्षाच्या भक्तांची विधी भक्ताला सर्व ऐश्वर्य प्रदान करतो, त्या तुझी मी काया वाचे मन सेवा करतो. जो कटाक्ष तव अर्चना विधी देते सकल सेविका निधी मी तुझे मूररूपी मनस्वमिनी भाषणे स्तवन हे तनुमनी. सरोज सिजनिलये सरोज हस्ते धबलतनं शुंक गंध माल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञ त्रिभुवन भूतकारी प्रसिद्धम मह्यम. कमळात निवास करणाऱ्या या हाती कमळ धरणाऱ्या या पांढरशुभ्र वस्त्र परिधान करणाऱ्या सुगंधी माळांनी सजलेल्या रमणीय तिन्ही लोकांनी संपदा देणाऱ्या श्री विष्णूची प्रिय भार्या असणाऱ्या या देवी मजवर कृपा कर. कमल सदन घे, सरोज हाती घे, वसन सफेद सुगंधी रम्य माला घे. मनोरम हरिप्रियसी देवते जगहितकारी प्रसन्न हो, माझ्यावर प्रसन्न हो आणि तू महालक्ष्मी माता सर्वांची अशीच सर्वांवर प्रसन्न हो. तर हा श्लोक ऋग्वेदातील खिलसूक्तामधील आहे आणि सुप्रसिद्ध या सुसूक्तामध्ये सुद्धा हा उल्लेख आढळतो.
तसंच हा सरोसिजनिलय याचा अर्थ ज्याची वृत्ती विकसित झालेली आहे अशा साधकाच्या मनात निवास करणारी गंधमाल्य शोभे, अर्थ चंदन तिलक मोत्यांची माळा यांनी शोभून दिसणारी असा घेतलेला आहे. दिग्धस्तिंबी कनककुंभे मुखावसृष्ट स्वस्वर्व वाहिनी विमल चारु जललिप्त तांग प्रार्थनर्मामी जगताम जननी मम शेष लोकाधिनाथ गृहिणी ममृताब्दी पुत्रीम, अर्थ सुवर्ण रजनात 8 दिशांच्या 8 हत्तींनी आणलेल्या मंदाकिनी स्वर्गातल्या गंगेच्या स्वच्छ आणि सुखद पाण्याने अंग धुतलेल्या जगाची माता असलेल्या विश्वाचा एकमेव अधिपेव असणाऱ्या हरीची पत्नी असणाऱ्या क्षीरसागराच्या कन्येला मी सकाळी वंदन करते. आणि सकाळी वंदन केले म्हणजे माझ्या घरातील सर्व दरिद्रता हे माते तू दूर कर आणि आमच्या घरात चिरकाल अखंड वास्तव्य तुझे विष्णू भगवानांना घेऊन राहो अशी मी तुला प्रार्थना करते. ढेरे सुवर्ण भरले जनदिगमांजी स्वर्गीय स्वच्छ सरिता शुभ कार्यस्त्रांनी जी क्षीरसागर सुता जगन्नाथ कांता सूर्यदयी नमत मी नित्य विश्वमाता, अर्थ अमरकोशानुसार ऐरावत हाती पुंडरीक वामन कुमत अजन पुष्पदंत सार्वभौम सुप्रतीक असे 8 दिशांचे 8 हत्ती कल्पलेले आहेत. कमले कमलाक्ष वल्लभे त्वाम करुणपुरतुर तैरपांगे अवलोकाय माम किंचनानं प्रथमं पात्रं कृत्रिम दयाया, अर्थ हे कमळा समान नेत्र असणाऱ्या विष्णूची भार्या असलेल्या कमले तू दयाच्या महाप्रवाच्या लाटाप्रमाणे असणाऱ्या आपल्या कटाक्षांनी गरीब जनांमध्ये सहज दयेला सर्वप्रथम पात्र असणाऱ्या माझ्याकडे पहा आणि माझ्यावर दया कर. हे महालक्ष्मी माता तू माझ्यावर दया कर, ममता कर. दर्या जाट देवी नरजांनी निर्धरांना मला या अवलोकन वस्तुत कर आणि लोक जो कर तू मुकुंद जाया. हे महालक्ष्मी माता तू आमच्यावर सर्वांवर तुझी करुणा असू दे. आमच्या मुलाबाळांचे सांभाळ कर आणि मुलाबाळांचे सर्व दुःख दारिद्र्य दूर करून त्यांच्यावर तू कृपा कर. देवी प्रसिद्ध जगदेश्वरी लोकमाते कल्याणगात्री कमलेक्षण जीवनाते दारिद्र्य भीत हृदयम शरणांगतम्मा अवलोकय प्रदिनम सदैय पांगे, म्हणजे हे माते तू आमचे सर्व दारिद्र्य दूर कर, सर्व दुःख दूर कर आणि आमच्या मुलाबाळांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण कर. हे विश्वाची पालनहारण करणारी माते तू आमच्या स्थानी राहा, आमच्या घरात राहा, आमच्या हृदयात राहा. हे विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या जनतेची माऊली असलेल्या तुझा आशीर्वाद सदोसदी आमच्यावर राहू दे. आशीर्वाद देणाऱ्या अवयव असणाऱ्या कमळासारखे डोळे असलेल्या सर्व जीवांचे रक्षक असणाऱ्या देवता ज्याच्या मनात गरिबीची भीती घर करून बसली आहे त्या तुला शरण आलेले आहे. माझ्याकडे आपल्या करुणापूर्ण कटाक्षांनी दररोज पहा. माझ्या मनात जी गरिबीची भीती आहे ती भीती तू दूर कर आणि आमच्या घरात तू करुणापूर्ण कटाक्षांनी दररोज तुझ्या जी नजर आहे तुझी जी दृष्टी आहे ती दररोज आमच्या घरावर आमच्यावर राहू दे. विश्वात श्रेष्ठ जननी जगतास होसी जीवास राखुनी करेवत त्यास देते. कारुण्यपूर्ण नजरे बघ निर्धनाला दृष्टीत रोज करुणा बघ याच काला. तुझी जी नजर आहे ते निर्धनांना रोज बघ, निर्धनांना धन दे, त्यांचे सर्व पापे जळून भस्म कर आणि त्यांना जे पाहिजे आहे ते दररोज दे. अन्न पाणी आणि वस्त्र जे पाहिजे असेल ते रोज त्यांना दे. स्तुवंती स्तुभी भिरमनोहर स्तुवंती भिरमू भुरिवनहम त्रयीमयीं त्रिभुवन मातरम रमामम गुणाधिका गुरुतर भाग्य भागिनोम भवंती ते भुवी बुधभावत शाया, अर्थ जे दररोज या प्रशस्तेने 3 वेदी रूपी तिन्ही जगाची माता रमेची उपासना करतात ते या भूतलावर अत्यंत गुणवान आणि भाग्यवान राहतात. जे लोक हे कनकधारा स्तोत्र अर्थसहित तर तू आमच्या घरी कायमस्वरूपी राहा आणि आमच्या मुला बाळांना सर्व काही विद्या आणि ज्ञानाची प्राप्ती करून दे. तर जो कोणी हे दररोज तुझं कनकधारा स्तोत्र पठण श्रवण करेल शेअर करेल त्यांच्यावर तुझा आशीर्वाद राहू दे. जे कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी लिहितील तरीसुद्धा तू त्यांच्यावर आशीर्वाद राहू दे. सबस्क्राईब करतील तरीसुद्धा आशीर्वाद राहू दे. शेअर करतील तरीसुद्धा तू त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर दयादृष्टी राहू दे. अशा प्रकारे हे कनकधारा स्तोत्र श्रीमद शंकराचार्य विरचितम कनकधारा स्तोत्रम संपूर्णम. तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझं हे कनकधारा स्तोत्र आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल, जय माता दी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय लक्ष्मी माताजी नक्की करा. जय माता दी लिहिणार, जय लक्ष्मी माता दी लिहिणार तरी माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल, सर्व दुःख दारिद्र्य दूर करेल आणि तुमच्यावर दररोज माताची दृष्टी राहील, तुमच्या घरावर दृष्टी राहील, तुमच्या परिवारावर दृष्टी राहील. जय माता दी.